बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट येथे तीव्र निदर्शने करण्यात आली। राज्य सरकार बरखास्त करावे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत, राज्यपालांनी त्वरित सरकार बरखास्त करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी यांनी आंदोलनावेळी केली। बदलापूर येथील त्या शिक्षण संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधित आरोपी आणि दिरंगाई करणाऱ्या शाळेतील अधिकारी कर्मचाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी, पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी केली। केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। संबंधित आरोपींना कायद्याची भीती राहिलेली नाही, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून नराधमाला फाशी देण्यात यावी अशी मागणी दत्तात्रय पंत वालकर यांनी केली। यावेळी उपनेत्या अस्मिता गायकवाड, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय गणेशकर, शहर प्रमुख दत्तात्रय वानकर, उपशहर प्रमुख लहू गायकवाड, आबा सावंत, पूजा खंदारे, सुरेश शिंदे, अनिल जाधव, सुरेश जगताप, ऋषी दोरकर, अमोल भोसले, बाळासाहेब पवार, दत्ता खलाटी, डॉक्टर शकील अख्तर, संदीप बेळमकर, धनराज जानकर, जगदीश मुल्ला आदी शिवसेना, महिला आघाडी, युवा युवती सेना आणि सर्व अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।